नाहीतर साधंसं कोकोनट ऑइल जरी लावलं, तरीही ते व्यवस्थित मॉइश्चरायझरचं काम करतं आणि सनस्क्रीन त्यांनी विसरलं नाही पाहिजे. सो चेहऱ्यावर आणि बॉडीचे सनस्क्रीन लोशन्स पण मिळतात, ते देखील त्यांनी वापरले पाहिजेत. असेच म्हणजे त्यांनी देखील पूर्ण कपडे अ, अ, घालूनच होळी खेळायला गॉगल जर लावणार असतील, तर गॉगल लावून होळी खेळायला जा. केसांना केमिकलनी कधी-कधी ड्रायनेस आणि केस गळायचं प्रमाण वाढू शकतं. तर ते सुद्धा तुम्हाला अनुभवावं लागणार नाही, जर आपण तसे कलर्स तसे वापरले तर. त्यांनी जर कलर काही काळजी घेतली नसेल, म्हणजे त्यांनी मॉइश्चरायझर लावला नसेल, सनस्क्रीन लावलं नसेल, तर मग अशा केसमध्ये त्यांना जास्ती त्रास उद्भवू शकतो. आपल्याला काय वाटतं, की आपण एक्सफोलिएशन करावं, म्हणजे आपल्याला ॲक्चुअली रंग लागलाय आणि तो आजच्या आज गेला पाहिजे, उद्या ऑफिसला जायचंय किंवा आपल्या कामाला जायचंय. देशभरामध्ये होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे मुंबईत तर हा देखील सण मोठ्या उत्साहात पार पडतोय. आजच्या दिवशी मुंबईकर मोठ्या उत्साहात आणि आनंदाने घराबाहेर पडताय, एकमेकांना रंगाची उधळण करताय आणि रंग लावतायत. त्यासोबत आजचा दिवस आनंदात घालवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. रंगाची उधळण करत हा सण साजरा होत असताना पुढील येत्या 5 दिवसामध्ये रंगपंचमी ही महाराष्ट्रात मोठ्या छोट्या गावामध्ये साजरी केली जात असते. या होळीमध्ये ज्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण मुंबईत होत आहे. हे रंग वापरल्यानंतर शरीराला काही रंग केमिकल युक्त असतात. ते शरीराला घातक असतात. त्यापासून आपल्या शरीराची म्हणजे त्वचेचं संरक्षण कसं केलं पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे. त्यासोबत येणाऱ्या रंगपंचमीला महाराष्ट्रातील तरुण पिढीने रंग खेळताना कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी त्वचा रोगतज्ञ अभय तलाटी आणि त्यांच्या सौभाग्यवती प्राजक्ता तलाटी हे आपल्या सोबत आहेत. थेट आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत प्रथमतः डॉक्टर अभय तलाटी जी सर आहे. सर, तुमचं लेट्सअप मराठीमध्ये स्वागत. थँक यू व्हेरी मच. तुमचं देखील मॅडम. थँक यू, थँक यू. होळी सण आहे. तुम्ही स्वतः आता बघितलं क्लिनिकमध्ये तुमच्याकडं आता अनेक तरुण येत असतील. काही बालगोपाळ पण येत असतील. आज ते रंग खेळताय. होळीनिमित्त मुंबईत पूर्ण रंगाने भरून निघाली आहे. बरोबर. तर रंग खेळणं आनंदाचा, उत्साहाचा एक भागच आहे. मात्र हे रंग खेळताना कोणती काळजी घेतली गेली पाहिजे? आता हा सण ॲक्चुअली 4 दिवस आधीच सुरू झालाय. तर क्लिनिकमध्ये आम्ही बघतोय, की चौकशी करतायत काही आमचे पेशंट्स, की कसं करायचं. तर रंगपंचमी सर्वांनाच खेळायला आवडते. मी लहानपणापासून खेळतोय ॲक्चुअली. हां. परंतु स्वरूप त्याचं बदललंय आता ॲक्चुअली. पहिले नुसता गुलाल वापरला जायचा. आता बरेचसे वेगवेगळ्या टाईपचे रंग मिळतात हं. आणि अनफॉर्च्युनेटली ते रंग स्वस्त आहेत. अच्छा. त्याच्यामुळे आपण ते केमिकल रंग जास्त वापरले जातात काही वेळा. हं. बऱ्याचशा वेळा अनावधाने ते वापरले जातात. म्हणजे लोकांना माहीत नाही, की ते कसे वापरायचे. हां. तर त्याच्यामुळे माझं सांगणं आहे, की तुम्ही ॲक्चुअली प्री होली म्हणजे तुम्हाला रंग लावायला खेळायला जायच्या अगोदरपासनं हं. थोडीशी तयारीला सुरुवात करायला पाहिजे. तर तुमची तयारी ही राहील, की तुमची त्वचा आणि केस पर्टिक्युलरली जे डायरेक्ट तुमच्या रंगांवर एक्सपोज होत आहेत. हं. तर ते तसे होऊ नये यासाठी काही आपण स्किन केअर प्रॉडक्ट्स किंवा हेअर केअर प्रॉडक्ट्स आपण लावतो. आणि तुम्ही ज्या टाईपचे कपडे वापरता ॲक्चुअली त्याच्यात सुद्धा तुम्ही त्वचा आणि हेअरची काळजी घ्यायचा प्रयत्न करू शकता. ह्या सणामध्ये मुख्यत्वे महिलांसाठी, मुलींसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण की आनंद देणारा म्हटल्यानंतर मुली देखील आनंदाने रंगीबेरंगी रंगाची उधळण करत असतात आणि त्यांचं लक्ष जास्त केस आणि चेहरा असतो. तर महिलांसाठी आणि मुलींसाठी स्पेशली कशी काळजी घेतली पाहिजे? तर मी सांगेन की मॉइश्चरायझर्स हे त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरती आणि अंगावरती पण लावले पाहिजेत. जर त्यांचे काही रेग्युलर मॉइश्चरायझर्स असतील तर ठीकच. नाहीतर साधंसं कोकोनट ऑइल जरी लावलं, तरीही ते व्यवस्थित मॉइश्चरायझरचं काम करतं आणि सनस्क्रीन त्यांनी विसरलं नाही पाहिजे. सो चेहऱ्यावर आणि बॉडीचे सनस्क्रीन लोशन्स पण मिळतात, ते देखील त्यांनी वापरले पाहिजेत आणि जर खास करून त्यांचे केस लांब असतील तर केसांना त्यांनी बांधावं आणि केसांना पण त्यांनी जर ऑइल लावलं, तर ऑइल केसांना पण प्रोटेक्ट करतं आणि मग डायरेक्ट कॉन्टॅक्ट कलर्सचा केसांबरोबर येत नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता होळी खेळली जाते. आज दिवसभरापासून सकाळपासून सुरुवात झालेली आहे. तर असे काही केमिकलयुक्त रंग असतात, की जे अंगाला चिटकतात. मग या रंगांपासून शरीराला, त्वचेला काही धोका पोहोचू शकतो का? तर जसं डॉक्टर प्राजक्ता म्हटलं, की केमिकल अंगाला लागू नये यासाठीच ते मॉइश्चरायझर आहे. तर ऑक्लुझिव्ह इफेक्ट म्हणतो आम्ही, म्हणजे मॉइश्चरायझर त्वचेच्या वरचा एक लेयर असल्यामुळे ते त्वचेला डायरेक्ट कॉन्टॅक्ट होऊ देत नाही.
तरी सुद्धा जास्ती प्रमाणात जर ते स्पेसिफिकली काही कलर जे पावडर स्वरूपाचे असतात, जे पाण्यात टाकल्यावरती खूप स्ट्राँग केमिकल त्याच्यातनं रिलीज होतं, ते लागले तर त्वचेला ॲलर्जी म्हणजे मेडिकल लँग्वेजमध्ये डर्मॅटायटिस किंवा सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं तर खाज येणं, लालपणा येणं, त्या खाजांवरती कधी-कधी जर स्ट्राँग ॲलर्जी झाली तर फोडी येणं, हा प्रकार खूप कॉमनली होऊ शकतो. युजुअली आम्ही जास्त करून तो हातावरती बघतो, कारण की आपण स्वतःच लावतोय, बाकीच्यांना पण हातानेच लावतोय, तर रंग त्याच्यावरती जास्ती लागला जातो. तर तसे स्ट्राँग केमिकल वापरू नये, हा तर माझा प्रायमरी सल्ला आहे. किंवा जरी तुमच्यातल्या कोणी एखाद्या व्यक्तीने आता मित्र रंग आणतात, आपण थांबवू हां. शकत नाही. कारण त्यांना माहीत तर नसतं. तर कोणी आणला तर त्याचा वापर कमीत कमी करावा. जर तुम्हाला असे काही आढळले सिम्प्टम्स नंतर, तर डेफिनेटली तज्ञांचा सल्ला तुमच्या तिथल्या तिथे लोकल ठिकाणी घेऊ शकतो. काही स्ट्राँग ॲलर्जी इझिली अव्हॉइड करता येते जर तुम्ही लवकर पोहोचलात तर. घरच्या घरी समजा लालपणा आलाय आजच्या दिवस, तर कॅलामाइन लोशन असतं आपलं पिंक कलरचं, खूप लोकांना माहिती आहे. कॅलाड्रिल महिला रेग्युलरली वापरतात ते. तर ते वापरू शकतो. कधी काही डस्टिंग पावडर्स आपण वापरू शकतो, ज्याच्यामुळे खाज तुमची कमी होईल. आणि अँटी ॲलर्जी मेडिसिन्स मग डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करतील त्या हिशोबाने. आजकाल ॲक्चुअली सांगायचा मुद्दा हा आहे, की तुम्ही ऐकलं असेल 3-4 वेळा केमिकलबद्दल नाही म्हणतोय. कारण की आता इव्हन फुलांपासनं तयार होणारे गुलाल आता मिळालेले आहेत, विच आर एक्स्ट्रीमली सेफ. तर आपण ते डेफिनेटली वापरू शकतो. कितीही क्वांटिटीत तुम्ही वापरा, जितकी मजा करता येईल तेवढे करा. इव्हन तो डोक्यात जरी लावला तरी तो लगेच निघून जातो. तर केसांना केमिकलनी कधी-कधी ड्रायनेस आणि केस गळायचं प्रमाण वाढू शकतं. तर ते सुद्धा तुम्हाला अनुभवावं लागणार नाही, जर आपण तसे कलर्स तसे वापरले तर. मॅडम हे जे कलर आहे केमिकल युक्त हे कसे ओळखतात? घरगुती आपण त्याची म्हणजे ओळख करू शकतो. म्हणजे आपण तपासून घेऊ शकतो का असे रंग वगैरे? बाजारात जे विकले समजा मी बाजारात गेलो हातगाड्यावरती ते ठेवलेले असतात. स्वस्त असतात एकदम ₹10, ₹20, ₹50 पुढे असतात. मग ते मी घरी घेऊन आलो. पण आता तज्ञ डॉक्टर म्हणजे तुमच्यासारख्या डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. मग आपण घरी ते तपासून मग ते खेळू शकतो का? म्हणजे असे पण लोकं आहे का ते घरी तपास करू शकतात, तपासून घेऊ शकतात. नाही बाबा हे याच्याशी आपण खेळू शकतो. अशी काही प्राविधान किंवा अशी काही पद्धत आहे का? तर मला तर असं वाटतंय, की जे ऑर्गॅनिक ज्या पॅकेट्सवरती लिहिलेलं असतं किंवा जे फुलांपासून जे रंग बनवलेत, असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं, तर शक्यतो तसेच रंग तुम्ही आणावेत. आणि जर का समजा तुम्ही काही पॅकेट आणलं आणि जर तुम्हाला टेस्ट करायचं असेल, तर तुम्ही जर त्याला पाण्यात मिसळलं, एकदम डायल्यूट ते झालं पाहिजे. जर खूप त्याचा कलर येत असेल आणि तो असा त्वचेवरती जर राहूनच गेला, साधंसं हात धुतल्यानंतर तो जात नसेल, तर तो डेफिनेटली स्ट्राँग कलर आहे आणि मग अशा टाइपची पॅच टेस्ट तुम्ही करून बघू शकता. हां. बिफोर तुम्ही ते रंग घेऊन बाहेर खेळायला जायचं. रंगपंचमी हां, खेळायला जाल. अ, अतिशय मोलाचे सल्ले आणि खूप मार्गदर्शन तुमचं होतंय. आता आपण वेगळ्या विषयाकडे वळूया. खरं तर हे रंग काढतांनी कशाप्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे? कारण की काही जण आता रंग लागले मग हा घसत बसतात. ते कितपत योग्य आहे? तर एक्झॅक्टली तुम्ही सही मुद्द्याला टच केलंय ॲक्चुअली. आपल्याला काय वाटतं, की आपण एक्सफोलिएशन करावं. म्हणजे आपल्याला ॲक्चुअली रंग लागलाय आणि तो आजच्या आज गेला पाहिजे, उद्या ऑफिसला जायचंय किंवा आपल्या शक्यतो कामाला फक्त जायचंय. हात आणि चेहरा खूप तर महत्वाचा असतो. कुठल्याही टाईपचं एक्सफोलिएशन म्हणजे स्पॉन्ज वापरणं किंवा काथ्या वापरणं रंग काढण्यासाठी योग्य नाहीये. कारण की त्याच्यामुळे त्वचेला इजा होतीये. म्हणजे तुम्हाला समजा केमिकलची ॲलर्जी नसेल, पण जर त्वचेला इजा झाली आणि केमिकल राहिलं, तर उगाचच ॲलर्जी उद्भवेल आपल्याला. तर तो थोडा त्रासदायक काम आहे. रंग काढताना तुम्ही सिंपल एखाद्या ऑइलला घासून किंवा व्हिनेगर आणि ग्लिसरॉल मिक्स करून ते तुम्ही काढू शकता. जेंटल सोप म्हणजे ज्या साबणाने जास्त हार्म होणार नाही, अशा टाईपचे साबण किंवा कधी-कधी बेथिंग जेल हे तुम्ही वापरू शकता. डोक्याला सुद्धा जो तुमचा नॉर्मल शॅम्पू आहे, तो वाटल्यास 2 वेळा, 3 वेळा लावून तो रंग काढायचा प्रयत्न करा. कुठल्याही टाईपचं स्किनवरती घर्षण होईल किंवा स्किनला इजा होईल, असं करू नये. कारण की त्याच्यामुळे नंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्रास व्हायची शक्यता असते. थोडासा 1 दिवस रंग राहिला तरी चालतो आय थिंक. तर तो हळू-हळू 2-3 वॉशमध्ये जातोच. मला हाच पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हा रंगपंचमीचा किंवा होळीचा जो रंग आहे, हे त्वचेवर जास्त काळ राहिला तो किंवा तो केमिकल युक्त असला, तर तो चालेल का? जास्त काळ राहिला शरीरावरती? कारण कसं असतं आता फोटो सेशन, सेल्फी, व्हिडिओ काढायची क्रेज सध्या तरुण-तरुणींमध्ये आहे. मग ते व्हिडिओ काढतात. नाही आता मी आता खेळलोय, आता दुसऱ्यांनी मला पण एक सेल्फी घेऊन फोटो काढून व्हिडिओ बनवायचा आहे. मग तो तासंतास 4-4, 5-5 तास तसा अंगावरती घेऊन फिरणं, ओले कपडे, तसा शरीरावरती राहणं कितपत योग्य आहे?
हां, तर मला असं वाटतं, की जेव्हा तुमची होळी खेळणं तुमचं संपेल, तेव्हा लगेच तुम्ही अंघोळ करून आणि साबण पाण्याने तो कलर काढून टाकाल, असा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि जसं अभयनी म्हटलं तसं जर कोकोनट ऑइल सुद्धा लावलं, तर ते छान मॉइश्चरायझरचं काम करतं आणि ते कलरला काढायला मदत करतं. तर कारण जर तो राहिला अंगावरती जास्ती काळासाठी आणि जर तुम्ही म्हणताय तसा तो जर केमिकलयुक्त असेल, तर मग त्याच्यामुळे असा रेडनेस येणं किंवा इरिटेशन, खाज येणं असं सगळं उद्भवू शकतं. स्पेशली जर काही लोकांच्या चेहऱ्यावरती ऑलरेडी ड्राय स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे, पिंपल्स आहेत आणि त्यांनी जर कलर काही काळजी घेतली नसेल, म्हणजे त्यांनी मॉइश्चरायझर लावला नसेल, सनस्क्रीन लावलं नसेल, तर मग अशा केसमध्ये त्यांना जास्ती त्रास उद्भवू शकतो. म्हणून त्यांनी लवकरात लवकर रंग काढावा. खरं तर तुम्ही ज्या पण सांगतायत ते योग्य आहे. मात्र ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला ना, ग्रामीण भागामध्ये काय होतं मग आई सांगते, आजी सांगते, "अरे एक काम कर, ते रॉकेल ठेवलं ना, ते रॉकेलने तो कलर काढायचा प्रयत्न कर." मग कोणी सांगतं, "नाही, नाही, गरम पाणी घे, गरम पाण्याने तो कलर काढ." अ, हे योग्य आहे का? तर हे डायल्यूट करून अगदीच तुम्हाला असा रंग लागलाय समजा, की तुमचा जातच नाहीये रंग, तर हे उपाय करण्यापेक्षा ते डायल्यूट करणं महत्त्वाचं. मी तुम्हाला म्हटलं व्हिनेगर आहे नाही, नाही. किंवा ग्रामीण भागात विनेगर हा विषयच नाही. माझं म्हणणं थेट असा प्रश्न आहे, रॉकेल किंवा त्याच्यासारखे केमिकल, रॉकेल वापरायचं किंवा गरम पाणी वापरून अ, अशा प्रकारचे रंग रिमूव्ह करणं योग्य आहे का? अजिबात नाही. रॉकीला काही त्वचेला लावायचा भागच नाहीये. तर ते तुम्हाला काढायसाठी म्हटलं तसं मी तुम्हाला, की तुम्हाला एखाद्या सौम्य स्वरूपाचं साबण पुन्हा-पुन्हा लावून तो क्लीन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याची इंटेन्सिटी हळू कमी होते. कोमट पाणी वापरा. खूप जास्ती गरम पाणी वापरू नये. कारण की खूप जास्ती गरम पाणी वापरल्यावरती त्वचेचा जो आपला वॉटर लॉस त्वचेमधल्या वॉटरचा लॉस होतो आणि त्वचा कोरडी पडते. आणि कुठल्याही टाईपचा रंग कोरड्या त्वचेवरती हार्मच करणार. त्याचे नुकसानच होऊ शकते. बेसिकली तुम्ही जो प्रश्न विचारला, की खूप वेळ रंग राहतोय समजा तुमच्या शरीरावरती कारण की होळीचा काळच वाढलाय 3-4 तास तुम्ही खेळताय. तर जास्तीत जास्त फेस मॉइस्ट राहील किंवा हात मॉइस्ट राहतील हे जास्त गरजेचं आहे. कारण की समजा सकाळी रंग लावला आणि नंतर पाणी अंगावर नाही आलं जास्त, तर तो ड्राय कलर जो आहे तो त्वचेला जास्त हार्म करेल. तुमचं पाणी येत राहिलं तर हळू तो तो कलर पण तसा माईल्ड किंवा सौम्य होत राहतो. तर त्याच्यामुळे थोडा पाण्याचा वापर जास्ती करता आला त्यावेळेला, तर त्या रंगामुळे जो हार्म नंतर होणार आहे, ते कमी होईल. आणि ज्यांना पेशंट्सना म्हणजे किंवा काही प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे माझी त्वचा सेन्सिटिव्ह आहे किंवा नाहीये किंवा ड्राय आहे किंवा नाहीये. तर त्यांनी तो जास्त चान्स न घेण्यापेक्षा प्रिकॉशन घेणंही कधीही चांगलं. लहान मुलांनी काय केलं पाहिजे? लहान मुलं तर आता गल्ली-गल्लीत आपल्या दिसतात. आता आम्ही खाली होतो, तर आमच्यावरती लहान मुलाचे रंग उडत होते. तर लहान मुलांना कुटुंबाने त्या लहान मुलांची काळजी कशी घेतली पाहिजे? तर लहान मुलांसाठी पण मी तेच सांगेन, की लहान मुलांना देखील तुम्ही मॉइश्चरायझर किंवा कोकोनट ऑइल चेहऱ्यावरती लावून काही फिजिकल सनस्क्रीन्स येतात, जे की केमिकल रहित असतात. ती त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या एक्सपोज भागांवरती लावून त्यांना फुल स्लीव्हजचे कपडे घालून म्हणजे त्यांचा शर्ट ॲज वेल एज त्यांची पॅन्ट जर फुल स्लीव्हज म्हणजे फुल पॅन्ट राहिली, तर ते तसे प्रोटेक्टेड राहतील आणि त्यांच्या डोक्याला चांगलं तेल चोपडून त्यांना त्यांच्या पेरेंट्सनी खाली पाठवलं पाहिजे. गॉगल वगैरे घातला पाहिजे का मोठ्यांनी तसं लहानांनी देखील? हां, गॉगल जर घातला तर अजूनच उत्तम. तरुणींसाठी, महिलांसाठी तुम्ही काय एक आवाहन करणार? आज होळी सण आहे, 5 दिवसांनी रंगपंचमी असेल. या दोन्ही सणामध्ये महिलांसाठी तुम्ही काय आवाहन कराल? मी महिलांना परत हेच सांगेन, की मॉइश्चरायझर लावायला सुरू करा. एखादं छानसं सनस्क्रीन तुम्ही स्वतःसाठी अ, अ, एखादं ब्रॉड एस-पी-एफ वालं साधारणपणे एस-पी-एफ 50 आणि पुढचं असं तुम्ही एक सनस्क्रीन लावायला सुरू करा. व्यवस्थित हायड्रेशन ठेवा. असेच म्हणजे त्यांनी देखील पूर्ण कपडे अ, अ, घालूनच होळी खेळायला गॉगल जर लावणार असतील तर गॉगल लावून होळी खेळायला जा. हायड्रेशन बॉडीचं ठेवा आणि जेव्हा तुमचा खेळ संपेल तेव्हा माइल्ड क्लेन्झर्स किंवा माइल्ड सोप्स अभयनी सांगितलं तसं वापरून रंग काढा. अजिबात घासू नका रंग. म्हणजे काढायचा प्रयत्न करू नका त्वचेला घासून आणि काही नाही फेस्टिव्हल एन्जॉय करा. तुम्ही हो, काय सांगाल? संपूर्ण आनंद घ्या होळीचा हा पहिला सल्ला आहे. कारण की कितीही आपण म्हटलं की ह्याची त्याची काळजी घेऊ, तर सणाचा आनंद हा तेवढाच महत्त्वाचा आहे. तर ज्यांनी हा इंटरव्ह्यू पूर्ण ऐकलाय त्यांना आता कळलं ॲक्चुअली की कशी काळजी घ्यायची आपल्याला.
तर त्वचेला प्रोटेक्ट करणं आणि नंतर जर रंग लागला असेल तर तो व्यवस्थित काढणं हे महत्त्वाचं आहे. हायड्रेशन चा मुद्दा येतो, की साधारण की त्यावेळी त्या 2-4 दिवसात जो पाण्याचा इंटेक आहे, म्हणजे जे पाणी तुम्ही पिताय किंवा कुठलेही फ्लुइड्स तुम्ही पिताय, तर ते तुम्हाला बरं डिहायड्रेट. एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा राहिला. एखाद्या पेशंटला ॲलर्जी असो किंवा काहीतरी त्रास झाला, काही त्रास डोळे चक्कर यायला लागले, ते डोळे अंधार यायला लागले, तर अशा पेशंटने काय केलं पाहिजे? त्वरित. तर त्वरित जर तुमच्या डोळ्यात रंग गेलाय, तर तुम्हाला गार पाण्याने डोळ्यांना वॉश करायचं आहे. कारण की जे काही पार्टिकल्सचा गुलाल असेल किंवा तुमचं केमिकल पार्टिकल्स पण असतील, तर ते गार पाण्याच्या फ्लोमुळे तुमच्या डोळ्यातनं बाहेर येतील. तर त्याच्यामुळे साधारणपणे तुम्हाला असं लाँग टर्म नुकसान काही होणार नाही तुमच्या दृष्टीला किंवा डोळ्यांमध्ये. कधी-कधी डोळा लाल होऊ शकतो, त्याच्यानंतर सुद्धा लाल होऊ शकतो. तर डेफिनेटली तज्ञांचा सल्ला घ्या त्याच्यामध्ये. अ, थोडक्यात सांगायचं रिफ्रेश टिअर्स किंवा असे आर्टिफिशियल टिअर्सचे ड्रॉप्स मिळतात. आता मी सांगणं योग्य नाही ॲज अ स्किन स्पेशलिस्ट, परंतु जर काहीच नसतील समोर तज्ञ लगेच नसेल, तर त्या ड्रॉप्सचा ते वापर करू शकतात आणि लवकरात लवकर त्वरित ते जाऊ शकतात डॉक्टरांकडे. फॉरेन बॉडी इंजुरी म्हणजे एखादी बाहेरचं पार्टिकल डोळ्यात जाणं हे थोडेसे सीरियस टाईपचा त्रास असतो. कारण की ते कंटिन्यूअस डोळ्यामध्ये खुपत राहतं आपल्याला आणि मग आपल्याला माहीत नाही की रंग आहे का नुसतीच ती सेन्सेशन आहे. कारण की डोळा खूप सेन्सिटिव्ह असतो आपला. तर जर फॉरेन बॉडी असेल तर ती त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन किंवा जे डॉक्टर त्यातले स्पेशलिस्ट तुमच्या गावांमध्ये असतील, त्यांच्याकडे जाऊन ती काढणं योग्य आहे. कारण की ती जर त्वचे आपल्या डोळ्याच्या व्हाईट किंवा काळ्या भागावरती घर्षण होत राहिलं, तर लाँग टर्म दृष्टीला तुमच्या हार्म होऊ शकतं. तर नाही फॉरेन पथ्य बॉडी पथ्य पाळणं गरजेचं आहे, रंग खेळताना काही. आता एक मला सुचला तो प्रश्न म्हणून विचारलाय. पथ्य म्हणजे आता डोळ्यात जाऊ नये रंग यासाठी असं पथ्य काही नाही, नाही. नाही खाताना. कारण खाताना पण आपण रंग हात भरले असेल खाताना बघा आपल्याला अंगावर ॲक्चुअली लागतील. सर्वात महत्त्वाचं आहे, की नखं तुमची चेक करा. हं. होळीच्या आधीच नखं कापून ठेवायची. कारण की कसं आहे, तुम्ही कितीही रंग काढलात, तरी जो नखांच्या आतल्या बाजूला रंग राहतोच. तर आणि केमिकल असेल तर पोटात जायची शक्यता असते. मग पोटदुखी लहान मुलांना पर्टिक्युलरली किंवा मग थोडंसं आवळा मारू असं आवळून पोट दुखणं किंवा कधी-कधी उलटी होणं असे त्रास होऊ शकतात. तर नखं छोटी ठेवा. जितकी जास्तीत जास्त कापता येईल तेवढी कापा. अ, अगदीच तुम्हाला वाटतंय की हात खराब आहेत, तर चमच्यानी एखाद दिवस तुम्ही जेवू शकता. हे तुम्ही त्यातल्या त्यात करू शकता. आणि सर्वात शेवटी हेच आहे की तुम्हाला ऑर्गॅनिक गुलाल हे वापरणं महत्त्वाचं आहे. कारण की त्याने हार्म असं काहीच नाहीये. तर खेळात आनंद सणाचा खूप चांगला घेता येईल आणि पुढच्या त्रासांची भीती नाही राहणार. खूप खूप तलाठी दाम्पत्य तुम्ही लेट्सअप मराठीशी संवाद साधला आणि आता लेट्सअपचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी निश्चितच रंग खेळताना नैसर्गिक रंगाचाच वापर करावा. होळी तर सुरूच आहे. रंगपंचमीला देखील नैसर्गिक सणांचा वापर करा आणि आपल्या सणाचा आनंद द्विगुणित करा. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.